श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात जालना जिल्ह्याचं वार्तापत्र. जालन्याच्या पहिल्या महापौरपदी भाजपच्या वंदना मगरे तर उपमहापौरपदी राजेश राऊत यांची निवड. कॉपीमुक्त परीक्षेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज आणि जिल्हा पोलीस दलातील भरती प्रक्रियेला उद्यापासून सुरुवात. या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर बाबासाहेब मस्के यांनी पाठवलेली ही माहिती. जालना शहर महानगरपालिकेच्या पहिल्या महापौर पदाचा मान भाजपच्या वंदना मगरे यांना मिळाला आहे. उपमहापौरपदी भाजपचे राजेश राऊत यांची निवड झाली आहे. महापौर आणि उपमहापौर पदासाठी महापालिकेच्या नूतन सभागृहात पीठासीन अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. महापौर पदासाठी वंदना मगरे आणि उपमहापौर पदासाठी राजेश राऊत यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यानं पीठासीन अधिकाऱ्यांनी त्यांची बिनविरोध निवड घोषित केली. जिल्ह्यात 10वी आणि 12वीच्या परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवण्यात येणार असून कॉपी करण्यास किंवा त्यासाठी सहकार्य करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर गुन्हा दाखल करून तात्काळ सेवेतून निलंबित करण्यात येईल असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले. आजपासून सुरू झालेल्या 12वीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यात 37,338 विद्यार्थ्यांसाठी 79 परीक्षा केंद्र आहेत. इयत्ता 10वीच्या परीक्षेसाठी 32,433 विद्यार्थ्यांसाठी 102 परीक्षा केंद्र आहेत. सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची चोख व्यवस्था करण्यात आली असून जिल्ह्यातील संवेदनशील 12वीच्या 8 तर 10वीच्या 4 अशा एकूण 12 परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेऱ्याची नजर राहणार आहे. जालना जिल्हा पोलीस आस्थापनेवरील पोलीस शिपाई भरती प्रक्रियेसाठी उद्या 11 फेब्रुवारीपासून पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर शारीरिक मोजमाप आणि मैदानी चाचणीला सुरुवात होत आहे. जिल्ह्यातल्या 156 पदांसाठी एकूण 9,745 अर्ज प्राप्त झाले आहेत. भरती प्रक्रियेत कोणत्याही उमेदवारानं गैरप्रकार करू नये तसंच भरती करून देण्याचे प्रलोभन दाखवून पैशांची मागणी करणाऱ्या एजंटच्या आमिषाला कुणीही बळी पडू नये असं आवाहन पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी केलं. 2027 पर्यंत शून्य कुष्ठरोग प्रसार हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्ह्यात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत कुसुम अर्थात कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र मोहीम आणि स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे. कुसुम मोहिमेअंतर्गत बांधकाम मजूर, कारागृहातील कैदी, आश्रमशाळा, वीटभट्टी कामगार, स्थलांतरित कामगार आदी घटकांचं विशेष सर्वेक्षण करण्यात येत आहे. आतापर्यंत अतिसंवेदनशील भागांमध्ये 112 पथकांद्वारे सुमारे 5,200 नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यात दरमहा घडणाऱ्या रस्ते अपघातांचं सखोल विश्लेषण करून अपघातांचं प्रमाण तातडीनं कमी करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयानं आणि प्रभावी उपाययोजना राबवाव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले. जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. सन 2025 मध्ये जिल्ह्यात एकूण 756 रस्ते अपघात घडले असून त्यापैकी 318 अपघातात 355 नागरिकांचा मृत्यू झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणावर दुचाकी वाहनांचा सहभाग असल्याचं निदर्शनास आलं असून दुचाकीस्वारांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा सक्तीनं वापर करावा तसंच अपघातप्रवण ठिकाणांची प्रलंबित कामं तातडीनं पूर्ण करावीत असं आवाहन त्यांनी केलं. जिल्ह्यात यावर्षी मुबलक पाणी उपलब्ध असल्यानं रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी या पिकांची स्थिती चांगली आहे. वाढीच्या अवस्थेत असलेल्या पिकांना पाणी सोडण्यासह इतर मशागतीची कामं सध्या शेत शिवारांमध्ये सुरू आहेत. काही भागात हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असून शेतकऱ्यांनी कृषी विभागानं सुचवलेल्या उपाययोजना कराव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या नवीन तुरीची आवक वाढली असून पांढऱ्या तुरीस कमाल 8,600 तर सरासरी 8,000 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांना जिल्हाभरात श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यालयात सर्वपक्षीय श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आमदार बबनराव लोणीकर, अर्जुन खोतकर, नारायण कुचे, संतोष दानवे, राजेश राठोड, माजी आमदार अरविंद चव्हाण, माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. लोकशाही मूल्यांचा अभिमान, राष्ट्रप्रेमाची भावना आणि एकतेचा संदेश देत जालना शहरासह संपूर्ण जिल्ह्यात 77वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. यावेळी पालकमंत्री मुंडे यांनी परेड निरीक्षण केल्यानंतर जिल्हावासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकास कामांवर भाष्य केलं. शाळा, महाविद्यालय, शासकीय, निमशासकीय कार्यालय, राजकीय पक्ष आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं ठिकठिकाणी ध्वजारोहण, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. जिल्ह्यात रमाबाई आंबेडकर यांची जयंतीही विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. तसंच संत गजानन महाराज यांचा प्रकट दिनही जिल्ह्यात विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. जालना जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते बाबासाहेब मस्के. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.